रिॲक्टंट काय चहाचे? पत्ती, त्याच्यानंतर शुगर आणि इतर गोष्टी आपण त्याच्यात टाकतो. समजा कोणाला मसाला टी करत असेल, ग्रीन टी करत असेल तर त्या पद्धतीने गोष्टी. हे रिॲक्टंट जर तुम्ही वाढवले ना मित्रांनो, तर डेफिनेटली त्या चहाच्या रिॲक्शनवर परिणाम होणार आहे. फॉर एक्झाम्पल, 1 कपाचा चहा घेतला तुम्ही, 10 एक्स्ट्रीम इमॅजिन करायचं, 10 चम्मच त्याच्यात तुम्ही साखर टाकली. 10 चम्मच साखर टाकली आणि 1 चम्मच साखर टाकली आपण, तर कुठली चहा लवकर तयार होईल? 100% 1 नंबरवाली. तर हे बरोबर आहे. प्रोपोर्शन टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. ही स्टेटमेंट बरोबर मानली. ए बरोबर. एकच ठिकाणी आहे. आलं उत्तर आपलं. कट कट कट. ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. सो तरी आपण दुसरं डिस्कस करू. हेच आहे मित्रांनो, असेच लागतात लॉजिक. काय होतं, डिक्रीज